बलात्काराच्या घटनेत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर. रामावर एवढं प्रेम असेल तर सीतामाईचं रक्षण करा. जयंत पाटलांचा हल्लाबोल. राज्यातील बलात्काराच्या घटनेत गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. बलात्कारांच्या घटनेत आपलं राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. ही सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर येईल. महिलांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. सध्या देशात, भारतात पहिल्यांदाच राम अवतरत आहे की काय असं वातावरण आहे. रामावर एवढंच प्रेम असेल तर सीतामाईचं रक्षण करा असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपावर निशाणा साधला. वाढत्या महिला अत्याचारावर चिंता व्यक्त करताना ड्रग्जच्या प्रकरणावर देखील टिप्पणी केली आहे. सध्या उडता पंजाब उडता महाराष्ट्र झालाय असं ते म्हणाले. जयंत पाटील म्हणाले, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. बिहार राज्याला आपण बोलायचो, आता आपण आपल्या राज्यात ती स्थिती आली आहे. घटना घडली तरी गुन्हा दाखल करायचा नाही, गुन्हा दाखल झाला तर तपास करायचा नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या महाराष्ट्र उडता महाराष्ट्र झालेला आहे. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला ॲडमिट करतो, नंतर त्याला पळून जायला मदत करतो. ही गुन्ह्याची स्थिती आहे. मागच्या वर्षात 2904 बलात्काराच्या घटना घडल्या. आता बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्राचा चौथा नंबर आलाय. म्हणजे तो अजून ह्यांचं राज्य कंटिन्यू राहिलं तर पहिला नंबर यायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळे चौथ्या नंबरला आमचं राज्य बलात्काराच्या घटनात आम्ही पोहोचवलं. खुनाच्या घटनांमध्ये देखील अध्यक्ष महोदय महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय जळगाव मधली घटना, 8 वर्षाच्या मुलीची निगृणपणाने हत्या करण्यात आली. जुलै महिन्यात एरंडोल येथील वसतिगृहामध्ये 5 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले. याला कोण जबाबदार आहे? जळगावचं नाव काढलं तर जळगावचे मंत्री आमच्या बच्चू कडूंना जवळ घेऊन बसतात. हा प्रश्न महत्वाचा आहे. बच्चू कडूंना अधिकार द्या, बघा सगळे जळगाव कसं स्वच्छ करून टाकतील. पण अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यात 3 मंत्री आहेत आणि अध्यक्ष महोदय 3 मंत्री आपल्या माता भगिनींना सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. या सगळ्या घटनांना कोण कारणीभूत आहे? मंत्री व्हायला काय अडचण नाही, कोणाची तक्रार नाही, पण महिलांची सुरक्षितता यांच्या काळात धोक्यात आलेली आहे, हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.